2014 साली ठाकरे 151 जागांसाठी अडून बसल्यामुळे युती तुटली। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय दावा। तर शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांनी युती तोडली, संजय राऊत यांचा आरोप। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून पोलिसांनी कोल्हापुरात आणलं। आज कोल्हापूर कोर्टात हजर करणार। मी माफी मागणार नाही, वादानंतर कुणाल कामराची भूमिका। तर राजकारणाची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नाही। शिंदेंबाबत जे अजित पवार बोलले होते तेच मी बोललो, कामराची सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत। मुंबईच्या धारावीमध्ये अग्नितांडव। गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग लागल्यामुळे 12 ते 13 सिलेंडरचे स्फोटात इतर वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान। खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय। प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मानधन मिळणार। तर माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये सुद्धा 6,000ची वाढ। अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट। खोक्याचा कार्यकर्त्यांच्या गराड्यात जेवणावर ताव। 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई। नागपूर हिंसाचार प्रकरणी नंदनवन परिसरातून आणखी 3घांना अटक। 3घांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी। हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या 113 वर। सणासुदीच्या काळात बनावट पनीर विकणाऱ्यांचा सुळसुळाट। नाशिकच्या सातपूरमध्ये 239 किलो बनावट पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आज मुंबईमध्ये बैठक। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक। महापालिकेत 20 गावांच्या समावेशावरून कोल्हापूर शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष सुरू। खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय। प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मानधन मिळणार। तर माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये सुद्धा 6,000ची वाढ।